नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, सध्या आपण आहे आता आपल्या ऑफिसच्या पाठीमागं. तर बघू शकतो आहे आपलं हे ऑफिस आहे आणि ही आता आपली दुसरी आजची एक गाडी भरायची चालू आहे. आज जवळजवळ 5 ते 10 गाड्या आपल्या लोडिंग झालेल्या आहेत. छोट्या मोठ्या अशा गाड्या झालेल्या आहेत. त्यामध्ये कोकणात आपण जी खेडसाठी जी भरली मोरे साहेबांसाठी, त्यानंतर आता ही सरपंच निंबाळकर आपले वसंतगडचे जुने कस्टमर आहेत, त्यांचे तुम्ही रोपं लोडिंग करताना पेरूची वगैरे पाहिली असतील. तर त्यांच्यासाठीच आज आपण पुन्हा अंजीर असेल, त्यानंतर लिंबू भरलेला आहे. आणि आपण हा ऑफिसच्या मागचा भाग म्हणजे जे शेतकरी आपल्या नर्सरीवर येऊन गेलेले आहेत त्यांना माहिती आहे की आपला हा मसाले झाडांचा सेक्शन आहे इथं. तर त्यामध्ये आता हे गवतीच्या असेल, तसेच आपल्याकडं लवंग आहे, दालचिनी, तमालपत्री, वेखंड, तर ही हिंग आहे. पुढं बघू शकतो आपण हाडजोडी, रुई वगैरे. पुढं आपल्याकडं बुटक्या सुपारीचे प्लांट्स आहेत. आपल्याकडं बरेच असे लवंग, दालचिनी, तमालपत्री, वेलचीसुद्धा आहे मित्रांनो. तर ही सर्व रोपं आपल्याला आपल्या ह्या ऑफिसच्या पाठीमागं बघायला मिळतात. आपलं हे मेन ऑफिस आहे आणि त्याच्यामागं ही अशी रोपं आहेत. आणि बघू शकतो आता जे सरपंच साहेबांसाठी जे लोडिंग चालू आहे ते पुन्हा सासवड जे अंजीर आहे त्याचं हे लोडिंग चालू आहे. आणि हे अशा पद्धतीनं आता हे अंजीर म्हटलं तर लावलं की आपल्याला 7 ते 8 महिन्यासारखं पेरूसारखंच चालू होतं आहे. कारण साहेबांनी पेरू भरपूर लावलेला आहे, पण पेरूसारखंच काय लावता येईल असं विचारल्यानंतर आपण त्यांना अंजीरचं सजेशन दिलेलं आहे. आणि हे अंजीरसुद्धा आपल्याला लगेच असं चालू होणार आहे. तर बघू शकतो आहे हे अंजीर आहे आणि त्याची हे रोपांचं लोडिंग चालू आहे. त्यानंतर आता आपण जे मसाल्याच्या झाडांबद्दल बोलत होतो तर ही आहेत आपली वेलचीचे प्लांट्स. तर बघू शकतो हे वेलची आहे. आणि अशा आपण ही सावलीमध्ये सगळी ही मसाल्याची झाडं ठेवलेली आहेत, कारण मसाल्याच्या झाडांना सावली लागते. झाडं तयार करताना असेल किंवा झाडं लागवड केल्यानंतर असेल, जेवढी सावली असेल तेवढं त्याला चांगली ग्रोथ येते. आता ऑल स्पायसेस आपण जे काय मसाल्यांची मगाशी नावं घेतली ती सर्व झाडं लावणं शक्य नाही. तर आपल्याला हे मसाल्याचं ऑल स्पायसेसचं झाड लावायचं आहे. याच्यामध्ये सर्व मसाल्यांचा स्वाद आपल्याला मिळणार आहे. चहामध्ये, भाजीमध्ये, आमटीमध्ये आपण हे टाकणार आहे. कढीपत्त्यासारखा याचा यूज करतो. त्याचबरोबर आपण चहामध्ये सुद्धा करू शकतो आहे. कॉफी प्लांट आहे मित्रांनो. आता ही नर्सरी आपली जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरामध्ये शासन मान्यता नर्सरी आहे. सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे आपल्याकडे प्लांट्स मिळतात. आणि आपल्याला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल, रोपं घरपोच हवी असतील तर दिल्या नंबरवर संपर्क करा. आणि आता लास्ट आपण आता हे बघणार आहे की इथून आता आपली जी रोपं कशी घ्यायची चालू आहेत. सिलेक्टेड आपल्या ह्या मावशी आहेत त्या अशा सॉर्टिंग करून रोपं भरत असतात. तर मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत. इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनेल. धन्यवाद.